बातमी नाशिकमधून। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोनसाखळीची चोरी झाली आहे। बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून ही साखळी पळवली। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्यानं ही सोनसाखळी चोरली। तर अशोका मार्ग परिसरात सोनसाखळीची चोरी झालेली आहे। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। सोनसाखळी चोरट्यांची हिम्मत वाढल्याचं पाहायला मिळतं। आता या सगळ्या प्रकरणावरती नाशिक पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर सोनसाखळी चोरट्यांनी ही सोनसाखळी चोरलेली आहे। डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या चोरट्यानं ही सोनसाखळी चोरली। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात ही सगळी घटना घडली। तर नाशिकमधली गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। यावरती नाशिक पोलिसांकडून आता या चोरावर कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून ही साखळी पळवली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमधली गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतीये, यातच या सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। आणि अशोका मार्ग भागातील ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडत आहेत आणि अशाच पद्धतीची ही घटना घडलेली आहे। एक चोरटा जो आहे तो अगदी या महिलेच्या बिल्डिंगच्या खाली जाऊन जेव्हा ही महिला लिफ्ट मधून आपल्या घरी जात होती त्यावेळेस या महिलेचा जी चैन आहे ते हिसकावून हा चोरटा फरार झालेला आहे। या सगळ्या घटनेनंतर महिला खूप घाबरलेली होती। आता या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि चोरट्याचा जो तपास आहे ते पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळतं। पण मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीची चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे तर या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलावे अशा पद्धतीची मागणी होतोय। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।